नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की जे विद्यार्थी 10वी झालेले आहेत त्यांना भविष्यामध्ये इंजिनिअरिंग करायचं आहे, मग त्यांनी डिप्लोमा करावा की 11वी 12वी सायन्स करावं हा प्रश्न पडलेला असतो. बरेच पालक ह्याचं उत्तर शोधत असतात आणि वेगवेगळ्या लोकांना भेटतात, त्यावेळी त्यांना वेगवेगळी उत्तर मिळतात. कोण म्हणतं 11वी 12वी सायन्स करा, कोण म्हणतं डिप्लोमा करा, कोण म्हणतं त्यांना JEE वगैरे काय झेपणार नाही. काही पालकांना असं वाटतं की JEE, CET, नीट ह्या परीक्षा द्याव्या लागतात. मग आता खरोखर इंजिनिअरिंगसाठी जायला काय करावं लागणार आहे, किंवा डिप्लोमाचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, 11वी 12वी सायन्सचे काय फायदे आहेत, हे मी इथं बोलणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा सांगतोय, ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांनी 11वी 12वी सायन्स करावं की डिप्लोमा करावं ह्यांच्यासाठी. आता काही विद्यार्थी ऑलरेडी डिप्लोमाला असतील, त्यांना ह्यातले काही पॉईंट ऐकून किंवा पालकांना ह्यातले काही पॉईंट ऐकून वाईट वाटेल, किंवा 11वी 12वी सायन्सवाल्यांना वाटेल असं की बाबा हा मला डिप्लोमा करायला पाहिजे होतं. मी इथं सगळे फॅक्ट सांगतोय, ठीक आहे. आता त्याच्या अगोदर मी माझं क्वालिफिकेशन देईन, कारण का जे मी सांगतोय ते माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगतोय आणि माझंही काहीतरी शिक्षण ह्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे. नाहीतर असं पालकांना वाटतं की बाबा मी सांगतोय ते असंच सांगतोय डोळे झाकून. ओके. आणखीन असाच पद्धतीचा एक छोटासा व्हिडिओ मी लास्ट इयरला जस्ट बनवायचा म्हणून बनवलेला आणि तो बराच व्हायरल गेला. जवळपास 4 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आणि त्यामध्ये काही लोकांना डाऊट होते. मग ते डाऊट पण मी इथं क्लिअर करतो आणि आता सगळ्या फॅक्ट सहित मी हा व्हिडिओ यावर्षी बनवतोय. ओके. माझं क्वालिफिकेशन म्हणायला गेलं तर मी एमटेक थर्मलमध्ये झालेलो आहे आणि माझं BE मेकॅनिकल आहे. ओके. देन 10 वेळा गेट परीक्षा मी पास झालेलो आहे. गेट परीक्षा दरवर्षी IIT घेतं बाबा एमटेक साठी किंवा प्रायव्हेट कॉलेज पब्लिक सेक्टर कंपन्यांसाठी किंवा काही रिसर्च सेंटर्समध्ये जाण्यासाठी लागतात. मग नॉर्मली IIT NIT मध्ये पण तुम्हाला एमटेक साठी वगैरे ऍडमिशन भेटू शकते. मी ती 10 वेळा परीक्षा दिली आणि 10च्या 10 वेळा पास झालो चांगल्या मार्कांनी. देन माझं ऍडमिशन NIT मध्ये झालं होतं. VJTI मुंबईचं कॉलेज माहिती असेल, वालचंद सांगलीचं माहिती असेल. मग ह्या कॉलेजांमध्ये माझं ऍडमिशन आहे आणि माझं इंजिनिअरिंग झालंय. आता सध्या PhD करतोय. पूर्ण होईल की नाही माहित नाही, पण सध्या चालू आहे. ओके. आता म्हणणार पूर्ण होईल की नाही, आता ते असतात बरेच गोष्टी. ओके. चला, हे माझं क्वालिफिकेशन आहे. मी जसं गोष्टी सांगतोय त्या माझ्या एक्सपिरियन्सवरून आणि गेले 7-8 वर्ष मी ह्या फील्डमध्ये शिकवतोय. मग मी इंजिनिअरिंगला पण शिकवलो, डिप्लोमाला शिकवलोय, 11वी 12वीला पण शिकवलोय आणि सध्या कुठं अडचणी येतात आणि त्यातले एक्झॅक्ट फॅक्ट मी इथं मांडतोय. शेवटी निर्णय तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेणार आहात. ओके. एक इथं मी आता टेबल बनवलेलं आहे. टेबलमध्ये मी इथं 11वी 12वी सायन्सचे काही मुद्दे मांडतोय आणि ह्या साईडला डिप्लोमा मांडतोय. पहिलं, जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर 11वी 12वीची 2 वर्ष आणि 12वी नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताय ती 4 वर्ष. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग होण्यासाठी 6 वर्षांचा कालावधी लागणार, हे तर क्लिअर होईल. डिप्लोमा करायचा असेल तर 10वी नंतर 3 वर्ष डिप्लोमा आणि डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयरचं ऍडमिशन 3 वर्ष, अशी 6 वर्ष. म्हणजे 11वी 12वी सायन्स करा, डिप्लोमा करा, 6 वर्षच लागणार आहे. आता इंजिनिअरिंगला जायचं असेल तर परीक्षा कुठली द्यावी लागेल. जर तुम्ही 11वी 12वी सायन्स केला तर इंजिनिअरिंगला CET किंवा JEE परीक्षा असते. एंट्रन्स परीक्षेवर ऍडमिशन होणार 12वी नंतर. मग आता नुसतं डायरेक्ट एंट्रन्स आहे का, नाही. 12वीची बोर्डची परीक्षा असेल, दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये होते आणि मे महिन्याच्या आसपास CET होते आणि JEE 2 वेळा होते. एक जानेवारी महिन्यामध्ये होते JEE मेन्स आणि JEE मेन्सचा दुसरा अटेम्प्ट असतो एप्रिल महिन्यामध्ये. ह्या 2 परीक्षांमध्ये जास्ती मार्क्स पडतील ते कन्सिडर केली जातात आणि 2,20,000च्या आसपास भारतामधून मुलं क्वालिफाय होतात ॲडव्हान्ससाठी. आणि ॲडव्हान्स परीक्षा कशासाठी असते, IIT साठी. म्हणजे JEE मेन्स जी होती परीक्षा ती असते NITच्या ऍडमिशनसाठी आणि JEE ॲडव्हान्स जी होते ती असते IITच्या ऍडमिशनसाठी. ठीक आहे. आणि महाराष्ट्रातली गव्हर्नमेंट कॉलेजेस मॅक्सिमम जवळपास सगळी, एखादं कॉलेज सोडलं, एखाद्या कॉलेजला फक्त JEE मेन्सवर काही सीट आहेत, बाकीच्या सगळे कॉलेजेस CET वर देतात. आणि प्रायव्हेट जी कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये येतात तिथं CET आणि JEEचा कोटा असतो. ठीक आहे. हे तर झालं. म्हणजे पालकांनी पहिला क्लिअर करून गरजेचं आहे की नीट परीक्षा द्यावी लागत नाही. नीट परीक्षा असते ही मेडिकल ऍडमिशनसाठी, तुम्हाला डॉक्टर वगैरे व्हायचं असेल तर त्यासाठी. ह्यातल्या पण दोन्ही परीक्षा दिल्याच पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला एक परीक्षा दिली तरी चालतं. आता ती CET नॉर्मली बऱ्यापैकी सगळी मुलं देतात आणि ज्यांना NIT आणि IIT मध्ये जायचं आहे
त्यांच्यासाठी JEE असते आणि प्रायव्हेट कॉलेजांचा जो काय कोटा आहे महाराष्ट्रामध्ये तो पण JEE वर होते. काही गव्हर्नमेंट कॉलेजांवरती JEEच्या सीट आहेत थोड्याफार. ओके. डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्हाला लास्ट इयरचे डिप्लोमाचे जे मार्क्स आहेत ना 5वी आणि 6वी सेमिस्टर त्याच्या मार्क्सची जे काय टोटल असते त्याच्यावर तुम्हाला ऍडमिशन मिळतं. म्हणजे तुम्हाला लास्ट इयरला जे काय मार्क्स पडतात डिप्लोमाचे त्याचे ॲव्हरेज मार्क्स असतात तुमचे जे टोटल येणार आहे त्याच्यावरती तुम्हाला इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळेल. ठीक आहे, समजलं. 11वी 12वी वरून बोर्डचे मार्क्स, बोर्डचे क्वालिफाईंग मार्क्स लागतात कुठले ग्रुपचे. आता PCM ग्रुप किंवा व्होकेशनल सब्जेक्ट असेल तिथं ओपन असेल तर 45% आणि कास्टमध्ये असेल तर 40%. हे बोर्डचे मार्क्स झाले, तुम्ही क्वालिफाय केला मग CETच्या मार्कांवरती ऍडमिशन. IITचा क्रायटेरिया 2 आहेत. 12वीला 75% पाहिजेत बोर्डला किंवा टॉप 20% मध्ये पाहिजे. म्हणजे टॉप 20% जर महाराष्ट्रात ओपनला म्हटला तर जवळपास ते 70च्या आसपास, म्हणजे 70%पेक्षा जास्ती 12वीला असतील आणि मग JEE ॲडव्हान्स थ्रू तुम्ही IIT मध्ये जाणार. ओके. आता टॉप कॉलेजेस आला, हा सगळ्यात मोठा इथं डिप्लोमावाल्यांचा ड्रॉबॅक असतो. आता का सांगतो, IIT आणि NIT ही भारतातली सगळ्यात मोठी रेप्युटेड कॉलेजेस आहेत. मग त्या रेप्युटेड कॉलेजला जाण्यासाठी तुम्हाला JEEची एक्झामची गरज असते आणि जर का विद्यार्थी हुशार असेल तर त्याची इच्छा असते IIT NIT मध्ये जायला. पण जर तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं तर तुम्ही IIT NIT मध्ये जाऊ शकत नाही. हा पहिला मोठा ड्रॉबॅक डिप्लोमाचा मला स्वतः वाटतो. कारण जर हुशार असेल विद्यार्थी खरोखर तर त्यांना NIT IIT मध्ये जावं ना, कारण त्याची इच्छा आहे इंजिनियर व्हायची तर बेस्ट कॉलेजमधनं होऊ शकतो. आता तुम्ही म्हणणार आमचा विद्यार्थी मुलगा किंवा मुलगी हुशार आहे की नाही आम्हाला कसं करणार, एक तर 10वीचे मार्क्स किंवा त्याची कष्ट करायची इच्छा. असं नाहीये की 10वीला 90% 95 पडणारीच IITत जातात. नाही, काही विद्यार्थी आम्ही पाहिलेत की 70-75% होते, त्यांनी चांगलं कष्ट केलं. हा, काही आहेत, आता सगळीच जाणार नाही आहेत. पण जर विद्यार्थी चांगला असेल तर NIT IITचा ऑप्शन जातो डिप्लोमा नंतर. कारण का, डिप्लोमा नंतर तुम्ही फक्त डायरेक्ट सेकंड इयरला महाराष्ट्रामधल्या कॉलेजांना जाऊ शकताय. त्यामुळं NIT IIT हा ऑप्शन गेला तुमच्याकडून जर तुम्ही डिप्लोमा केला तर. मग टॉप कॉलेजेस 11वी 12वी सायन्स म्हणजे NIT IIT राहतात, प्लस टॉप गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज, म्हणजे सगळी कॉलेज जी काय आहेत ती 11वी 12वी सायन्स नंतर मिळतात. डिप्लोमा नंतर काय, NIT IIT ऑप्शन गेलाच. मग त्या जवळपास 30-35-40 हजार जागा असतात. मग त्या जागांमधनं तुम्ही बाहेरच पडला जर डिप्लोमा केला तर. डिप्लोमा नंतर टॉप गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस येतात. ठीक आहे, आता हे झालं. त्यामुळे हा एक ड्रॉबॅक लिहून ठेवा, जर डिप्लोमा केला तर NIT IIT मध्ये जाऊ शकत नाही. सीट्स, आता जर 11वी 12वी सायन्स केला ना तर इंजिनिअरिंगच्या सगळ्या जागा असतात. मग आता इंजिनिअरिंगच्या सगळ्या ब्रँचेस पण येतील. आता इंजिनिअरिंगच्या सगळ्या ब्रँचेस कुठल्या आल्या, मेकॅनिकल आल्या, सिव्हिल आल्या, इलेक्ट्रिकल आल्या, कम्प्युटर, IT ह्या सगळ्या ब्रँचेस 11वी 12वी नंतर अवेलेबल आहेत. डिप्लोमा नंतर गेला तर आणखीन एक मोठा ड्रॉबॅक काय होतो, 10% जागा फक्त आहेत डिप्लोमाच्या मुलांना. म्हणजे फर्स्ट इयरला जेवढ्या जागा आहेत, समजा तुम्ही मेकॅनिकल आहे, मेकॅनिकलला जर तुमच्या 100 जागा आहेत फर्स्ट इयरला तर त्याच्या 10% जागा तुम्हाला फक्त डिप्लोमाच्या मुलांना असतात. आता इथं काही मुलांचं अज्ञान आहे की ती म्हणतात तसं नसतं. आता मी हा गोष्ट क्लिअर करतो. हे त्यांचं बरोबर होतं कधी, 7-8 वर्षांपूर्वी काय होतं, डिप्लोमाची एक वेगळाच वर्ग भरला जायचा. म्हणजे त्याला म्हणलं जायचं डायरेक्ट सेकंड इयर. डायरेक्ट सेकंड इयर आहे ना, त्याची एक वेगळीच डिव्हिजन असायची, अख्खा वर्ग असायचा त्यांचा. मग त्यांची अख्खा वर्ग जो होता डायरेक्ट सेकंड इयरचा तो असायचा, पण तो बंद केलेला आहे. आता तसं काही नसतं की डायरेक्ट सेकंड इयर साठी एक वेगळा वर्ग. जेवढ्या फर्स्ट इयरला जागा आहेत तेवढ्याच डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांना असतात. म्हणजे हा एक ड्रॉबॅक मला का वाटतो, तर फर्स्ट इयरला जागा खूप आहेत, कुठल्याही ब्रँचमध्ये घेऊ शकताय. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय असतं, मला चला IIT NIT सोडा, तुम्ही म्हणणार आता ते कशाला सारखं NIT IIT घ्यायला लागलाय, ज्या कॉलेजेस आहेत डिप्लोमाना त्यांच्याबरोबर कम्पेअर करा. ठीक आहे, पण हा मी का घेतला, खूप मोठा फायदा होतो तो गेलायच विद्यार्थी जर हुशार असतील तर. इथं काय, एक कॉलेज बेस्ट कुठला आहे आपल्या इकडं, समजा COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, तिथं विद्यार्थी काय म्हणतोय, मला कम्प्युटर ब्रांच नाही मिळाली चालेल, मी मेकॅनिकल पण घेईन, मी इलेक्ट्रॉनिक्स पण घेईन असं म्हणतो. पण डायरेक्ट सेकंड इयरच्या डिप्लोमाला ऑप्शन नाही आहे तसा. का ऑप्शन नाही आहे, जर मेकॅनिकलमध्ये जर तुमचं डिप्लोमा झालाय तर तुम्ही सेकंड इयरला मेकॅनिकललाच जायला पाहिजे. आता इथं आणि काही विद्यार्थी काय म्हणतात, असं कुठं आहे हो, आम्ही ते डायरेक्ट सेकंड इयर नंतर कुठल्या पण ब्रांचला जाऊ शकतो इंजिनिअरिंगला. हा, ते कधी जाऊ शकतात, जर डायरेक्ट सेकंड इयरला जी ऍडमिशनची सीट आहे मेकॅनिकलच्या समजा ती भरली नाही
तर दुसरा विद्यार्थी तिथं घुसू शकतोय. पण ही टॉप कॉलेजेस आहेत, हे शक्यच नाही, भरणार नाही असं होत नाही. मग हे दुसरा परत ड्रॉबॅक वाटतोय मला. आता तुम्ही म्हणणार बाबा तू सारखं डिप्लोमाचे ड्रॉबॅकच का सांगालायस, फायदे पण आहेत की. फायदे पुढे सांगतोय मी, नाही आहेत, पण मेन मी जे चाललंय ते सिक्वेन्सनं आपण जाऊया. पहिला काय, सगळ्या ब्रँचेस 11वी-12वीसाठी अवेलेबल आहेत. इथं फक्त ज्यातनं डिप्लोमा केलाय तोच. हां, स्पेशल कंडिशन जर जागा मोकळी राहिली तर, पण मोठ्या कॉलेजांची जागा मोकळी कधीच राहत नाही. आणखीन काय, इथं सीट्स अवेलेबल आहेत. फर्स्ट इयरच्या जेवढ्या सीट आहेत त्याच्या 10% फक्त डिप्लोमाला आहेत. म्हणून काय होतं, डिप्लोमाची मेरिट डायरेक्ट सेकंड इयरला खूप जास्ती लागते. हे दाखवतो, विथ प्रूफ आहेत. कट ऑफ सगळे आणलेत आपण, स्क्रीनशॉट मारलेत. मागच्या वर्षी 2023चे जे कट ऑफ आहेत. ठीक आहे. ऍडमिशन प्रोसेस सांगितल्याबद्दल इझी. फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला ऍडमिशन इझिली मिळू शकतंय, काय त्रासच नाही आहे. कारण जेवढ्या सीट आहेत ना तेवढी मुलं ऍडमिशनलाच येत नाहीत आजकाल, काही एवढे कॉलेजेस झाल्यात. मग तुम्ही म्हणणार मग तसं उपयोग काय. अहो तसं इथं ऍडमिशन तर मिळतंय, डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशनचा प्रॉब्लेम येतोय ना. डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशनचा प्रॉब्लेम का आला, 10% सीट असल्यामुळं. तो झाले, हे पॉइंट झाले. पुढचे पॉइंट ओके, जॉब. हा, आता जॉब 11वी-12वी नंतर जॉब मिळणार आहे का, 11वी-12वी सायन्स केला लगेच जॉब मिळणार आहे काय, नाही. सो 11वी-12वी नंतर नोकरी मिळणार नाही ह्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे 11वी-12वी सायन्स नंतर काय नोकरी मिळणार आहे, की मग असं सांगू शकता की मी 12वी सायन्स झाले मला नोकरी द्या, कमी चान्सेस आहेत. डिप्लोमा नंतर जॉब इझी मिळतोय. डिप्लोमा केलाय तुम्हाला जॉब लगेच मिळणार. हा, पगार कमी मिळणार, पगार काय खूप जास्त मिळणार नाही इंजिनिअरांपेक्षा जास्त किंवा इंजिनिअरांनी एवढा. डिप्लोमा आहे म्हणजे पगार मिळणार, पण जॉब मिळणार 11वी-12वी सायन्स नंतर मिळणार नाही. हा पॉइंट फॅक्ट आहे, हा डिप्लोमाचा फायदा. दुसरं, टेक्निकल स्किल्स काय आहेत का, म्हणजे 11वी-12वी सायन्स केल्यानंतर टेक्निकल गोष्टी, डिप्लोमाच्या मुलांना ज्या टेक्निकल स्किल्स येतात, ज्या टेक्निकल गोष्टी येतात त्या 11वी-12वी सायन्स वाल्याला येणार नाही आहेत, त्या डिप्लोमावाल्याला येणार. हा, कधी डिप्लोमावाल्याला हे पण कंडिशन आहे, जर ते डिप्लोमाचे 3 वर्ष त्यानं प्रामाणिकपणे टेक्निकल स्किल्स घेतल्या तर. नाहीतर नुसतं पुस्तक वाचून जर पास झाला ना तर काही उपयोग नाही ते नॉलेज. हा, पण 11वी-12वी सायन्स पेक्षा टेक्निकल नॉलेज डिप्लोमाच्या मुलाला असतं चांगलं. ठीक आहे. नेक्स्ट, बिझनेस. जर बिझनेस छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे, आता लगेच काय लय मोठी कंपनी नाही, पण छोटा मोठा बिझनेस टेक्निकल गोष्टींचं काहीतरी करायचं आहे, मोटरच्या रिलेटेड, गाड्याच्या मेंटेनन्स रिलेटेड, किंवा स्वतःचा बिझनेस असेल, कम्प्युटरमध्ये थोडेफार गोष्टी असतील, तर तो 11वी-12वीचा विद्यार्थी त्याच्या 11वी-12वीच्या नॉलेजवर नाही करू शकत, डिप्लोमावाला करू शकतोय. हे झाले डिप्लोमाचे 3 फायदे. ठीक आहे. म्हणजे इथं क्लिअर दिलंय की 11वी-12वी नंतर जॉब लगेच मिळणार नाही, 11वी-12वीचं काही जास्ती नॉलेज नसतं, डिप्लोमावाल्याला मिळतो. टेक्निकल स्किल्स 11वी-12वीवाल्याकडे नसतात, डिप्लोमावाल्याकडे असतात. जॉब बिझनेस 11वी-12वीला करता येणं अवघड आहे, डिप्लोमावाला करू शकतोय. मग हे झाले तुमचे कंडिशन. हा, डिप्लोमा नंतर काही मुलांना कसं असतं, मग आम्हाला डिप्लोमा झाला आम्हाला तिथं बासच करायचा आहे, किंवा 10वी नंतर आम्हाला लगेच नोकरी किंवा छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे. तर 10वी नंतर ज्याला लगेच काही गोष्टींचा किंवा लगेच नोकरी करायची असेल तर त्याने डिप्लोमा प्रेफर करावा. 11वी-12वी सायन्स केलं तर त्याला लगेच नोकरी 11वी-12वी सायन्सवर काय मिळणं अवघड आहे, मिळाली तर ती क्लेरिकल किंवा छोटी मोठी कुठली तरी असेल, बिझनेस किंवा टेक्निकल रिलेटेड नसणार आहे. पण आता ह्या गोष्टी मी ज्या सांगितल्या ह्या माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सनुसार आहेत. काही लोक इथं काय म्हणतील, ह्या गोष्टी बघितला, पुन्हा सांगतोय मी थोडंसं मागे येईन. काही लोक काय म्हणतात की माझ्या मुलग्याला 97-98% पडले डिप्लोमाला आणि तो COEPत पोहोचला. मी 2 अशा विद्यार्थ्यांना भेटलो मागच्या 2 महिन्यामध्ये की त्यांना 97-98% पाडून त्यांनी महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजला ऍडमिशन घेतलं. मान्य आहे मी, पण त्या विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर ते म्हटले सर जर आम्ही 11वी-12वी सायन्स करून NIT किंवा IIT साठी JEE दिली असती तर ती क्वालिफाय केली असती त्या मुलांनी. कारण का, जर महाराष्ट्रातल्या टॉप 10% मुलांच्यात आले, म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंगला पहिल्या 10-15 मुलांमध्ये आले ते महाराष्ट्रात, तर ती मुलं JEE नीटला मोठा चांगली गोष्ट केली असती. मी म्हणतो नीट सोडा, डॉक्टर जायचंच नसेल, JEE मध्ये मोठी चांगली काम केलं असतं त्यांनी, मग ती IIT किंवा NIT गेलीच असती. ही ती स्वतः मुलं म्हटली की सर जर आम्हाला माहित असतं तर आम्ही IITत असतो किंवा ऍटलिस्ट NITत असतो. हे त्या मुलांनी स्वतः मान्य केलं. पुढे जाऊन एखाद्याचं मी म्हणत नाही की डिप्लोमा केल्यानंतर ऍडमिशन एखाद्याला मिळणार नाही की मिळणार, पण जर ती मुलं टॉपर्स आहेत तर ती IITत पण जाऊ शकतात, NIT मध्ये पण जाऊ शकतात. कारण 10% सीट कमी असल्यामुळं, ह्या खूप कमी सीट आहेत, त्यामुळे डिप्लोमाला ऍडमिशन मिळणं त्रास होतो. हे मी मान्य केलंय आणि बऱ्याच डिप्लोमाच्या कॉलेजच्या शिक्षकांना भेटलो, काही प्रिन्सिपलांनी मान्य केलं की डिप्लोमा नंतर चांगले कॉलेजेस मिळणं थोडंसं अवघड आहे. चांगले म्हणजे मी टॉप लेवलचे म्हणतोय,
आता चांगल्याची डेफिनेशन प्रत्येकाची वेगळी असेल. कोण म्हणेल बिल्डिंग चांगलं आहे तर चांगलं कॉलेज म्हणायचं. आता प्लेसमेंटचा पण प्रश्न येतो. काही लोक असे म्हणतात की आमच्या मुलांना डिप्लोमा केला, इंजिनिअरिंग केला आणि 5 ते 6 लाखाचं पॅकेज मिळालं. मी असं म्हणणारच नाही कधी डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करून पॅकेज मिळणार नाही आहे. मिळू शकतंय. आपलं पॉइंट्स धरलेत काय की टॉप कॉलेजेस मिळणार की नाही मिळणार, जागा किती आहेत हे म्हटलेलं आहे मी. आता परत काही लोक म्हणतात की इंजिनिअरिंगच्या कट ऑफ बघितलेत का, 99, 95 लागतात. ते पर्सेंटाईल आहे हे बऱ्याच लोकांना माहित नाही आहे. आज पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलचा फरक कळत नाही आहे. त्यामुळे तिथं ते थोडेसे लोक भितात की इंजिनिअरिंगचे कट ऑफ बघितली जास्त वाटते. आता हे सगळे पॉईंट मी एक्सप्लेन केले. ह्या पॉईंटनुसार तुम्ही विचार करा. मुलं खूप टॉपर असतील तर तुम्ही कुठे घ्यायचे. आता मी डायरेक्ट तुम्हाला कट ऑफवर आणतो. ठीक आहे, इथं येऊया. आता हे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल आहेत. कारण ज्या लोकांना बऱ्याच भीती वाटते की बाबा सीईटीचे मार्क्स आणि पर्सेंटाईल हे खूप काहीतरी वेगळं असतं. नाही, मी सांगतो. पीसीएमची सीईटी ज्यांनी दिली 200 मार्कांचा पेपर आहे सीईटीचा, 2023चे कट ऑफ आहे ते. ज्या मुलांना 155 ते 160 पडले किंवा त्याच्यापेक्षा जास्ती झाले तर त्यांना 99.9 पर्सेंटाईल, 99.9 म्हणतोय तेवढे पर्सेंटाईल आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आहेत. ज्यांना 150 मार्क्स पडले त्यांचे 99.5 झालेत. तसंच येईल 105 मार्क, 100 मार्क पकडतोय. 200 पैकी 100 मार्क आहेत. ते पाडणं अवघड आहे काय नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. 200 पैकी 100 पडले तर त्याला 96 पर्सेंटाईल आली. आणि ज्या मुलांचं 90, 80, 50 मार्क पडले, किती 200 पैकी 50, त्यांना 55 to 57 पर्सेंटाईल आले. आता तुम्ही म्हणणार 50 पाडायला पण कष्ट. कुठलं कष्ट नाही, डोळं झाकून ठोकला तरी 50-60 पडतात. कसं म्हणणार? अहो ABCD पर्याय आहेत परीक्षेमध्ये. तुम्ही सगळ्याचे बी 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 केले किंवा सी 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 केले तर 200 पैकी 50 ऑप्शन तर ते असायलाच पाहिजेत प्रोबॅबिलिटीनुसार. मग तुम्हाला 50 ते 60 कसे पण पडणार आहेत मार्क. काही झालं सीईटीच्या पेपरला 0 पाडू शकत नाही कारण तिथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. मी सीईटीवर आलोय त्यामुळे हे 50-60 कुणालाही पडतात, इझिली पडतात. तुम्ही जाऊन चेक करा 0-10 मार्क पडलेत का नाही पडणार आहेत. डोळं झाकून तुम्ही पण बसा, ठोका बी सी काही पण 50-60 पडलेले दिसतील. म्हणजे मिनिमम 50-55 पर्सेंटाईल आजकाल आहेतच. आम्ही ते बघतोय. हा, त्याच्या खाली असतील काय असतील चालते, पण 50-60 मार्क असे पडतातच. मग ही पर्सेंटाईल आली. 100 मार्क पकडा. मी 200 पैकी 100 म्हणजे 50% पडले ना 200 पैकी तर 96 पर्सेंटाईल येते. हे पर्सेंटाईलचे मार्क्स आहेत. आणि कट ऑफ ज्या लागतात इंजिनिअरिंगला त्या पर्सेंटाईलवर लागतात. देन पुढे जाऊन आता मी तुम्हाला डायरेक्ट कट ऑफ देतो इथे. गव्हर्नमेंट कॉलेज कराड. आता मी COEP वगैरे घेतोय, सगळं दाखवत बसत नाही, सिंपल फक्त एक्झाम्पल. बऱ्याच लोकांना कट ऑफची भीती वाटते किंवा फॅक्ट सांगतोय. गव्हर्नमेंट कॉलेज कराडचा आहे फर्स्ट इयरला. इथे लक्ष द्या. कुठली मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. फर्स्ट इयरला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे कट ऑफ किती लागली? 91.25. आता म्हणणार 91.25 पर्सेंटाईल. पर्सेंटाईल म्हणजे मार्क्स किती? 91 पर्सेंटाईल कुठं आलेत बघा इथं. म्हणजे 90 पेक्षा जास्ती. आता हे 90 मार्क्सला 90% आलेत. मी म्हणतो ही 92च्या आसपास पकडू कारण 100ला 96 आलेत. म्हणजे 90 पेक्षा एक 92-93 ज्याला मार्क पडलेत, 92-93 म्हणजे किती 45-46% पडलेत सीईटी मध्ये, त्याला मेकॅनिकल ब्रँच मिळाली कराड गव्हर्नमेंट कॉलेजची. ठीक आहे. त्याच कराड गव्हर्नमेंट कॉलेजला डायरेक्ट सेकंड इयरला डिप्लोमा करून जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 89.47 मार्क्स पडायला लागले. आता 89% म्हणजे आता 90% पाडणं सोपं की 92-93 200 पैकी पाडणं सोपं, तुमचं तुम्ही ठरवा. पुढचा एक्झाम्पल वालचंद कॉलेज ऑफ सांगली, तिथली ब्रँच इलेक्ट्रॉनिक्स घेतलेली आहे आपण. इलेक्ट्रॉनिक्सला वालचंद कॉलेजला जायला 98.67 पर्सेंटाईल पाहिजे होते. कट ऑफ लागला ओपनचा. मग कास्ट नुसार कमी असतात, सेकंड थर्ड राऊंडला अजून कमी येतं. मी फक्त एक जस्ट एक्झाम्पल फर्स्ट राऊंड घेतलाय. 98.67 म्हणजे किती मार्क्स असतील? 98.67 म्हणजे तो 110च्या आसपास आहे. 110 पेक्षा थोडे म्हणजे 55% मार्क्स. 200 पैकी 110-112 पडले असतील तर त्याला वालचंदचं इलेक्ट्रॉनिक्स मिळालं असतं. तेच वालचंदचं डायरेक्ट सेकंड इयरला जायचं झालं तर त्याला डिप्लोमाला 91.49% पाडायचे आहेत. पर्सेंटाईल नाही, टक्के पाडायचे होते थर्ड इयरला. हा, काही लोकांचे मेसेज आलेले म्हणून मी दाखवतोय की हे काय आहे, कसं पडलेले आहेत मार्क्स.
अजिबात म्हणत नाही की तुम्ही डिप्लोमा करू नये किंवा इंजिनिअरिंग करू नये. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करा. फॅक्ट दाखवायचं काम होतं माझं. दुसरं, तुम्ही म्हणा सगळे गव्हर्नमेंट का, एक पुण्याचं प्रायव्हेट कॉलेज घेतलंय, नाव खोडलंय विनाकारण, काय इश्यू नको व्हायला. त्या कॉलेजला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मिळालं ना 32% पाहिजे, 32%. आता 32% म्हणजे किती? हे 50 पेक्षा खाली जायला पाहिजे तुम्ही 200 पैकी, कारण 50 ला 55% आलेत. मग त्याला किती पडायला लागले असतील? 40, 35, 40, 200 पैकी, तर त्याला ते कॉलेज मिळालं असतं. आता मी म्हणतोय कसे पण मार्क ते पडणारच आहे. तो किती 40, 35, 40 पडले तर तेवढं आलं होतं. पण त्याच कॉलेजला डायरेक्ट सेकंड इयरला मेकॅनिकलला जायला 70% पाहिजे होते. ही कट ऑफ आहे. ते तुम्ही बघा. देन सगळ्यात जे मोठं कॉलेज ज्या लोकांना बघायचं आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, टॉप मोस्ट कॉलेज महाराष्ट्रातलं, VJD किंवा COEP तिथं लागतं. तिथली मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँच घेतली. आता ही ब्रँच का घेतली? कम्प्युटरला तर ते टॉपर्स तिथं आहेत. तिथं जायला 99.83% पाहिजेत. 99.83 म्हणजे किती? 150 पाहिजेत. 99.83 म्हणजे इथं 154, 55च्या आसपास मार्क्स पाहिजेत. 200 पैकी 155 पाहिजेत होते. पण 200 पैकी 155 एका वेळ पडतील नाही पडतील आता ते विद्यार्थ्याच्या अभ्यासावर. पण त्याच मुलाला डिप्लोमाला 96% पाहिजे डायरेक्ट सेकंड इयरला. 96% पाडणं म्हणजे खरोखर थोडंसं हुशार. आणि जो मुलगा 96 पाडत होता ना, तुझी गॅरंटी दिली असती ते IITत असता, कारण ते खूप मुलं हुशार असणार आहेत. त्यामुळं हे सगळे फॅक्ट बऱ्याच पालकांना माहीत नव्हते किंवा माहिती करून घ्यायचे होते त्यांच्यासाठी. पुन्हा सांगतोय, हे कट ऑफ कन्फ्युजन होतं, कट ऑफ दूर झालं. हे जे पॉइंट आहेत आपले, हे जे पॉइंट आहेत, मग तुम्ही हे पॉइंट लक्षात घ्या. IIT NIT टार्गेट असेल तर त्यांनी 11वी 12वी सायन्स करायला पाहिजे. ज्यांचं कुठलं पण कॉलेज मिळू दे, किंवा आम्ही डिप्लोमा करून टेक्निकल नॉलेज वाढवून बिझनेस करणार आहे, नोकरी करणार आहे, किंवा त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करणार आहे, तर तिथं ते जाऊ देत. हां, काही प्रायव्हेट जॉब काय असतात की त्यांना डिप्लोमा इंजिनिअरिंगची मुलं लागतात. आता सगळीकडे असं नाही आहे, पण खूप क्वचित असतं. हां, गव्हर्नमेंट जॉब म्हणला म्हणजे RTO इन्स्पेक्टर किंवा इरिगेशन PWD मध्ये मेकॅनिकलच्या, काही सिव्हिलच्या, इलेक्ट्रिकलच्या जागा असतात, त्या डिप्लोमाच्या मुलांना असतात. मग त्या गव्हर्नमेंट जॉब काय ते 11वी 12वी सायन्स नंतर मिळणार नाही आहेत, ते डिप्लोमा बेस्ड गव्हर्नमेंट जॉब असतील. हां, इंजिनिअरिंगवर पण गव्हर्नमेंट जॉब आहेत, काही डिप्लोमावरती पण आहेत. मग ते आता प्रत्येकाच्या फील्डनुसार आहे. त्यामुळे हे जे सगळे पॉईंट मांडलेत ते तुम्ही त्याचा विचार करा. तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल डिप्लोमा करा, इंजिनिअरिंग करायचं असेल इंजिनिअरिंग करा. एखादा पॉईंट पकडू नका. एखादा पॉईंट म्हणजे काय असतं? आमच्या गल्लीत एक मुलगा होता, त्याने डिप्लोमा केलं, परत सांगतो त्या इंजिनिअरिंगला गेला आणि त्याला 7-8 लाखांचं पॅकेज मिळालं. मिळणार नाही मी अजिबात म्हणत नाही, मिळू शकते, पण असे किती विद्यार्थी आहेत. माझ्यासाठी पॉईंट हे 2 महत्वाचे होते म्हणून मी मांडले. कुठले पॉईंट? NIT IIT तो विद्यार्थी हुशार असेल तर जाऊ शकतो, आणि गव्हर्नमेंट कॉलेजांमध्ये पण जायचं असेल तर जागा सगळ्या आहेत. डिप्लोमा नंतर जायचं झालं तर जागा कमी आहेत आणि तिथं मारामारी आहे ऍडमिशनला. ते कट ऑफ तुम्हाला दाखवल्या मी क्लिअर कट. प्रायव्हेट कॉलेज असतील, आज बरेच प्रायव्हेट कॉलेज भरत नाहीत. अजून एक मोठा एक ड्रॉबॅक कुठं दाखवतात तुला माहिती आहे की डायरेक्ट सेकंड इयरला जागा वाढतात, फर्स्ट इयरला सीट भरल्या नाहीत. तर तो एक डोक्यातनं काढून टाकावं मुलांनी. मी तो पॉईंट सांगतोय कुठला आहे. तशा कॉलेजला जाणं, फर्स्ट इयरला जागा शिल्लक राहिल्या, फर्स्ट इयरच्या ज्या सीट आहेत ना त्या व्हॅकंट असतील, म्हणजे फर्स्ट इयरला जर जागा शिल्लक राहिल्या तर त्या डायरेक्ट सेकंड इयरला मिळतात. डायरेक्ट सेकंड इयरला शिल्लक असतात, म्हणजे ह्या मोकळ्या जागा आहेत ना त्या डायरेक्ट सेकंड इयरला येतात, प्लस 10% सीट. पण मी म्हणतो आता फर्स्ट इयरला जागा कधी मोकळ्या राहणार हो? ज्यावेळी फर्स्ट इयरला त्या कॉलेजला मुलांना अप्लायच केला नाही, कुठल्याही मुलाने तिथं फॉर्म भरला नाही, म्हणून त्या जागा शिल्लक राहिल्या. आणि मॅनेजमेंट सीट म्हणजे कोण पण या आम्ही सीट देतो अशी कंडिशन होती, तरी पण मुलं तिथं गेली नाहीत. मग ते कॉलेज कसलं असणार आहे? ज्या कॉलेजमध्ये कोण पण जाऊ शकत होता तिथं तो पण गेला नाही, मग त्या जागा डायरेक्ट सेकंड इयरला कन्वर्ट होतात. मग असे कॉलेज कसे आहेत हो तिथं एक पण विद्यार्थी जायला तयार नव्हता फर्स्ट इयरला. मग शेवटी मुलं काय म्हणतात, डायरेक्ट सेकंड इयरला मार्क कमी पडले, जागाच कुठे मिळणार झालेत, मग ती मुलं पर्याय नसल्यामुळे इथं जातातच. हा, हे सीट राहते, फर्स्ट इयरला सीट राहिलेल्या त्या सेकंड इयरला अवेलेबल होतात. पण जे कॉलेज भरत नाही त्या कॉलेजची कंडिशन तुमचं तुम्ही विचार करा फर्स्ट इयरला कशा असेल. ठीक आहे, हा सगळा मी माझं वैयक्तिक मत
डिप्लोमाचे शिक्षक, प्रिन्सिपल, HOD, जी मुलं आज डिप्लोमा करून टॉप कॉलेजांमध्ये गेले त्यांचे विचार, हे सगळं करून मी इथं मांडलंय आणि काही डाऊट्स होते बऱ्याच लोकांचे इथं क्लिअर झाले असतील. तुम्हाला कुठे ऍडमिशन घ्यायचं आहे निवांत घ्या, तुमची इच्छा असेल, त्यात काही नाही वैयक्तिक, हे फक्त आमचे एक्सपिरियन्स इथं मांडले. ठीक आहे, थँक्यू.